नमस्कार गाववाल्यानो आज श्री दत्त जयंती असा. दत्त जयंती म्हटल्यावर समोर येतात ती आपल्या सिंधुदुर्गातील सर्वात मोठी जत्रा, ती म्हणजे श्रीदेवी भगवती चिंदरगावची जत्रा. तर या जत्रेचा खास वैशिष्ट्य काय गाववाल्यानो, म्हणजे ही जत्रा कशासाठी प्रसिद्ध असा, तर ही जत्रा कणग्यांची जत्रा आणि दिवट्यांची जत्रा म्हणून प्रसिद्ध असा. कणग्यांची जत्रा कशासाठी, तर आजूबाजूचे जे सगळे गाव असत जवळपासचे, त्या गावातून या ठिकाणी कणगे, त्याच्यानंतर करांदे आणि सुरण हे विक्रीसाठी सगळी लोक घेऊन येतात. म्हणून ही जत्रा प्रसिद्ध असा. खूप भरपूर म्हणजे व्यापारी जे दिसतले तुमका ते जास्तीत जास्त ह्या कंदमुळांचे दिसतले, म्हणून ही कणग्यांची जत्रा म्हणून प्रसिद्ध असा. त्याच्यानंतर दिवट्यांची जत्रा काय, तर या ठिकाणी त्या दिंड्याच्या काठी एक वाती वगैरे गुटावून ना दिवटे पेटवतात आणि दिवटे पेटवून हे भगवतीच्या देवळात एक गोंधळ घालतात, म्हणजे सबोध नाचतात गोल अशी गोंधळ घालून देवीचो. तर त्याच्यामुळे ह्या जत्रेक दिंड्याची जत्रा आणि कणग्याची जत्रा अशी म्हटली जातात. तर आता आपण थेट जाऊया ते चिंदर गावात. चला तर मग तुमका जत्रा दाखवते, देवी भगवतीची दिंड्याची आणि कणग्यांची जत्रा. चला मग. ज्याची हरवणी असेल त्याची या ठिकाणी संपर्क साधून ओळख पटवून आपली पस घेऊन जायचं आहे. चला त्यांनी चला पटापट. तर या ठिकाणी मागे तुम्ही पाहू शकता श्रीदेवी सातेरीचं देवस्थान आहे. तर या ठिकाणून ठीक रात्री 10:30 नंतर धूप घालण्याचा एक कार्यक्रम असतो. त्यानंतर जत्रेचा जो प्रमुख विधी आहे तो म्हणजे जत्रेला सुरुवात होते.
गावाल्यानो समोर फ्रेममध्ये दिसता दुसरी देव रामेश्वर देवस्थान असा, तर याच्या बाजूकच चिंदरगावच्या गावराटीचे देवतरंग असं ते बघा फ्रेममध्ये. आता काही वेळात या ठिकाणी वाजत गाजत जे 12-5 मंडळी असतात ती येतली असं या ठिकाणी. गावाल्यानो तुमका व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे श्री देवी भगवतीची जत्रा ही कणग्याची जत्रा म्हणून प्रसिद्ध असा. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळीकडे तुमका हे कणगे दिसतले बघा. गावाल्यानो समोर फ्रेम मध्ये बघू शकतात हे सुरण असं केवढे असत ते बघा. कणगे सुरण त्याच्यानंतर हे बघा हे जो प्रकार असा ना ही चिनी असत ते ही चिनी असत. हे बघा हे सगळे चूरण असत हे बघा. त्याच्यानंतर हे कणगी ह्या काय करंद हा मूळ व्याधीसाठी चांगले बोलतात हे करांदे असं. आणि हे पण करांदे देतात ना हा 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 बरोबर. वेलिक धरतं ते हे असत हे बघा व्हाईट कलर आणि ब्लॅक कलर असत. आणि हे मुळाक असतात वेलीच्या. त्याच्यानंतर हे सुरण असत. त्याच्यानंतर ही चिनी असत. ही भाजून खातात ना भाजी आणि भाजून पण मुरमात भाजून खातात. रस्त्याच्या दोन्ही बाजू कणग्यांचे व्यापारी बसलेले असतात हे बघा. दरवर्षी येतात ना तुम्ही दरवर्षी हे व्यापारी येतात.
ऐलेत तुम्ही ऐलेत ना तुम्ही ना चिंद्राचे त्रिंबक हे त्रिंबक सुनिलेले असते बघा कणगे सगळीकडे तुमका कणगे करांदे म्हणजे वेलीक धरणारे करांदे आणि मुळाक धरणारे करांदे असे सगळे दिसतले. त्याच्यानंतर हे औषध हा कसला आहे हा? मूळ व्याधीचा नाव सांगू शकतात? पांढरी नाव या मुळाचा. हे बघा अशी ह्या पण भेटता की ही वनस्पतीची मुळा म्हणजे वेगवेगळ्या आजारांवर औषधं पण या ठिकाणी भेटतात गावठी. तर असे ह्या जत्रेक गावागावातून तुम्ही फिरला असते तुमका अनेक तऱ्हेची कंदमुळा त्याच्यानंतर अनेक शरीराच्या व्याधींवर मिळणारी औषधं पण तुमका भेटाक शकतात या ठिकाणी. कैसून इलास खुडीपाट या गावातून गावाला मिळलेले असते बघा. यांच्यानी भरपूर असे टपानी हे आणलेले असत कणगे. पूर्ण कुटुंब ना तुमचा पूर्ण फॅमिली लिहिली असा. हे बघा हे मोठे व्यापारी असत हे बघा टपासून कणगे मोठ्या प्रमाणात यांच्यानी कणग्याचं उत्पादन केलास व्यापारी तत्वावर यांच्यानी कणग्याचं उत्पादन काढलेलं असं आहे बघा. खुडीपाट कुडोपी सुनिलेली आहे काकी बघा. हिने पण कणगे आणलेले आहेत बघा. कणगे ह्या काय हा लिंब ती वेगळीच आणि ह्या सप्तरंगीचा पाय हा सप्तरंगीचा पाय कैसून इला कैसून गाव खुडीपाट या गावातून इलेले असू दे बघा. खुडीपाट त्याच्यानंतर कुडोपी अशा गावातून हे कणगे घेऊन येतात चिंदरच्या जत्रे. कारण ही जत्रा ही कणग्याचीच जत्रा असा. कणग्यासाठी प्रसिद्ध अशी जत्रा हा देवी भगवतीची. कैसून इलास पळसम या गावात सुनिले असेल बघा. हे केवढे मोठे सुरून केल्याने येते बघा. किरपा असं त्याच्यानंतर ही भाजीची केळी असं. या ठिकाणी कोयते कुऱ्हाडी त्याच्यानंतर तवे विळे आडाळे कढई या पण सामान जत्रेत गावतात. कैसून इला खुडीपाट आणि कुडोपी त्याच्यानंतर पळसम खुडी वेगळा खुडीपाट वेगळा दोन गाव असत जवळ जवळ ना. एकच वाडी आहे. खुडीपाट कुडोपी आणि पळसम आतापर्यंत आपल्या 4 गाव कळलेले. 4 गावातून हे कणगे त्याच्यानंतर सुरण आणि करांदे आणि वेगवेगळी औषधं आपण घेऊन येतो. या बघा गावाला हे परडे असत हे बघा देवाच्या पूजेसाठी हे बघा फुला वगैरे बागेतून आमच्यासाठी छान छान परडे. तुम्ही विणलात या दादानी विणलेले असत. कैसून इला नांदगाव कणकवली सुनिलेले असत. या ठिकाणी पण हे बघा या असं परडे हे बघा. त्याच्यानंतर लोखंडी सामान असं या ठिकाणी हे कोयते कुऱ्हाडी कढई लोखंडी कढई. कैसून इला
पोयऱ्यासून इलास ना खुडीपाटच्या अलीकडे ना आता पोयऱ्या गावासून इलेले आहे बघा. ह्यांच्यानी पण कणगे आणलेले आहे. ह्या आता पहिला दुकान, ह्याच्यानंतर तकडे नाही आहेत ना कणगे. आपण ते घेतलंय सगळे. आपण सगळ्या कणग्याची दुकान आहे व्हिडिओ मध्ये शूट केलेली असं ते बघा. आता आपण तेव्हा भगवती देवाकडे आपण इलेले असं. जयेश जयेश तांदूळ आहेत ना हे ते एका पिशवीत भरून ठेव. समोर ह्या दादाच्या हातात जे तुम्ही हे दिंड्याची काठी बघितल्यात ना, तर ह्या दिंड्याच्या ताटयांका वाद गुटावून या ठिकाणी दिवटे केलेले असं प्रत्येकाच्या हातात तुमका दिसतले बघा. प्रत्येक मानकराच्या हातात दिवटे असं दिंड्याचे दिवटे. या ठिकाणी आता भटजीबुवा इलेले असं हे या ठिकाणी पोथी वाचन करते. गावाला दिंडे पेटवतो कार्यक्रमाचं चालू झालेलो असा या ठिकाणी. आता या ठिकाणी देवीचो गोंधळ असतो ना,
गावाला सगळ्यांच्या हातात दिंड्याचे दिवटे असत. तर जत्रेचा महत्त्वाचा भाग म्हणजे ह्यो दिंड्याचे दिवटे घेऊन गोंधळ घालणे. तर आता ह्यो गोंधळ सुरू झालेलो असा. बघा सगळ्याच्या हातात दिंड्याचे केलेले दिवटे असत. या ठिकाणी दिंड्याचे दिवटे पेटवून या ठिकाणी देवी भगवतीचो गोंधळ पार पडलेलो असा. वाटेर पूर्ण तेल पडलेलं असं, त्यामुळे घसराक होता. तर गाववाल्यांनो, तुमका आमच्या मालवणी माणूस यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देवी भगवतीची जत्रा दाखवलेली असा. या भगवती देवीच्या जत्रेक जे गावराटीचे सर्व विधी असतात ते पण आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला असा. ह्यो व्हिडिओ जर तुमका आवडलो तर एक लाईक नक्की करा आणि असे छान छान व्हिडिओ, जत्रेचे व्हिडिओ पाहण्यासाठी मालवणी माणूस चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. देवी भगवती आपले रक्षण करो.